रामकृष्ण हरी मित्रांनो, कसे आहात? आनंदी आहात ना भावांनो? सध्या नवरात्रोत्सव सगळीकडे मोठ्या थाटामाटात साजरा चालू आहे आणि मी आलो होतो छावा प्रतिष्ठानमध्ये. म्हटलं बघावं, गरबा वगैरे बघून येऊ. आणि खूप उत्तम प्रकारे असं डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो. 9 दिवस 10 दिवस हा सण चालतो नवरात्रोत्सव. सर्व महाराष्ट्रावर दुर्गामातेची पूजा अर्चा केली जाते. आणि मी आणि कृष्णभाऊ आम्ही आलो होतो. म्हटलं देवीचं दर्शन वगैरे घेऊ. समोरच छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक होते. म्हणलं दर्शन वगैरे घेऊ. नंतर साईडने भगतसिंग यांचा फोटो पण होता, कारण भगतसिंग यांची 118वी जयंती होती आणि इथे ज्यांची आरती झाली त्यांची तिथे सत्कार केला जातो. चला म्हटलं आपण बी देवीचं दर्शन वगैरे घेऊन टाकू. देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग डायरेक्ट आम्ही गरबा बघण्यासाठी आलो. 9:30ला असा कार्यक्रम चालू होता, तर 11:30पर्यंत चालतो. 11:30-12 वाजता कार्यक्रम संपेपर्यंत सर्वजण खूप उत्साहाने कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. विशेष करून लहान मुली आणि महिलांचा समावेश असतो. इकडे माणसं वगैरे खेळत नाही, मोठ्या मोठ्या सिटीमध्येही खेळतात माणसे पण. तरी पण गर्दी थोडी कमी होती आज, कारण कालच पाऊस झाला. पावसामुळे लोक बाहेर निघायला थोडं येत नाही शक्यतो जास्त. नवरात्र महोत्सव हा देवी दुर्गेला समर्पित केलेला एक प्रमुख सण आहे, जो नवरात्र आणि 10 दिवस चालतो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे, जिथे देवी दुर्गाने महिषासुराचा वध करून धर्माची स्थापना केली होती. आश्विन महिन्यात येणारा हा सण घटस्थापनेने सुरू होतो आणि आश्विन शुद्ध प्रतिपादेपासून ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत चालतो, ज्यामध्ये 9 दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तर खूप सुंदर अशा प्रकारे गरबा चालू होता. ते बघण्यासाठी लहान थोर म्हणजे सर्वच जण उपस्थित असतात. आनंदाचे वातावरण असते. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद.